बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आता आपल्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलाय आणि याच सोबत या सीझनच्या विजेत्याबद्दलचा सर्वात मोठा अपडेट समोर आलाय. होय, ज्या क्षणाची सर्व चाहत्यांना आतुरता होती तो क्षण आता अगदी जवळ आलाय. या फिनालेमध्ये यावेळी टॉप 5 फायनलिस्ट्स पोचले आहेत, ज्यामध्ये राकेश बापट, विशाल कोटियन, दीपाली सय्यद, तन्वी कोलते आणि अनुश्री माने यांचा समावेश आहे. या पाचही स्पर्धकांनी संपूर्ण सीझनमध्ये उत्कृष्ट खेळ करत इथपर्यंतचा प्रवास केलाय. आता जर फिनालेमधील सर्वात मोठ्या ट्विस्टबद्दल बोलायचे झाले तर स्टेजवर होस्ट रितेश देशमुख 5 लाख रुपयांचे ब्रीफकेस घेऊन येतात. हे ब्रीफकेस एक अशी ऑफर असते की ते उचलून कोणताही स्पर्धक खेळ सोडू शकतो. इथे मोठा निर्णय घेत राकेश बापट हे ब्रीफकेस उचलतात आणि 5 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडतात. याचसोबतच ते या सीझनमध्ये 5व्या क्रमांकावर आपला प्रवास संपवतात. यानंतर सुरू होतो खरा खेळ, प्रेक्षकांच्या मतांचा. मतदानाच्या आधारे पुढचा एलिमिनेशन होतो, जिथे 4थ्या क्रमांकावर दीपाली सय्यद बाहेर पडतात. आता टॉप 3 मध्ये स्पर्धा आणखी कठीण होते. 3ऱ्या क्रमांकावर विशाल कोटियन बाहेर पडतात, ज्यांनी संपूर्ण सीझनमध्ये आपल्या स्ट्रॅटेजी आणि एंटरटेनमेंटने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण ते टॉप 2 पर्यंत पोहोचू शकत नाहीत. आता उरतात फक्त 2 नावं, तन्वी कोलते आणि अनुश्री माने. दोघींनीही संपूर्ण सीझनमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवलाय. जिथे तन्वीने आपल्या समजदारी आणि दमदार व्यक्तिमत्वाने लोकांना प्रभावित केले, तिथे अनुश्रीने आपल्या शांत आणि संतुलित खेळाने वेगळी ओळख निर्माण केली. पण शेवटी प्रेक्षकांच्या मतांवर आणि सपोर्टवर आधारित जो नाव पुढे येतो तो म्हणजे तन्वी कोलते. होय, सर्व संकेत असेच दर्शवतात की तन्वी कोलते या बिग बॉस मराठी सीझन 6च्या विजेत्या ठरणार आहेत. त्यांचा खेळ, त्यांचे व्यक्तिमत्व आणि प्रेक्षकांशी असलेला त्यांचा कनेक्शन या तिन्ही गोष्टी त्यांना इतर स्पर्धकांपेक्षा वेगळं बनवतात. जर हाच ट्रेंड कायम राहिला तर तन्वीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तर मित्रांनो, आता फक्त त्या ग्रँड क्षणाची प्रतीक्षा आहे, जेव्हा अधिकृतपणे विजेत्याचे नाव जाहीर केलं जाईल. पण सध्याच्या अपडेट्सनुसार तन्वी कोलते या बिग बॉस मराठी सीझन 6च्या विजेत्या होण्याच्या मार्गावर आहेत.